आणि लवकर कोणी उरकू नका. भरपूर जेव्हा रानात सगळं पचतं. जास्त कमी पथ्य बिथ्य काय नाही. शिल्लक राहिलेलं जेवणार मी. चांगलं बाजार आमचे आहे. गरगट्टा आहे. मुद्दाम गावरान बेत जो हॉटेलमध्ये मिळत नाही तो केलेला आहे. त्यामुळं पोट तटतटून येस्तोर जेवा. वर जेवा. गप्पा टप्पा चालू आहेत. निवांतीने जेवा. नाही नाही एन्जॉय पण करू. पण असं बसले बसले झोपणार नाही कोणी. तर त्यासाठी मुद्दाम ते बोलणं कट करून मुद्दाम सांगायला की बाजार आमचे आहे. गरगट्टा आहे. भाकरी ज्वारी बाजरी आणि मक्याची आहे. पाहिजे ते घ्या. भरपूर जेवा. बाजार आमची प्रत्येकाने कुस्करा बाजार आमची. हा चाल. दिलीप देशपांडे. मी दिलीप प्रभाकर देशपांडे राहणार मोळत आहे. माझे वडील ग्रामसेवक होते जेऊरमध्ये. मला 10वीपर्यंत जेऊरमध्ये जायला आहे. मी पुढल्या आरोग्य निरीक्षणाचा कोर्स केला. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला लागलो. अरुण जिल्हा परिषद. माझी 2 मुली आणि 1 मुलगा आहे. दोन्ही मुली लग्न झाले. मुलाचं लग्न झालंय. मुलगा जिल्हा परिषद. हॅलो सर, मी आबासाहेब गोविंद गोडशे, राहणार जेऊर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मी 1975 बॅचचा फोटो परीक्षा दिलेली होती. ही बॅच मला लाभली. नंतर काही आपत्ग्रस्तामुळं माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं मी त्यावेळेला परीक्षेला 2 पेपरला उपस्थित नसल्यामुळं मी पुन्हा नापास झालो. पुन्हा 76च्या बॅचला बसलो. 76ला पास झालो. 10वी झाल्यानंतर 11वी जिओला होती. 12वी नव्हती. नंतर पुन्हा आम्ही नवीन बॅच आम्हाला मिळाले. सुनील शेठ मंडलेचा वगैरे आम्ही करमाळाहून अपडाऊन करायला लागलो. माननीय मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी त्यावेळेला विद्यार्थ्यांसाठी 1/3 पास केला. 18 रुपयात जाणं येणं होतं. त्यामुळं आम्ही आमचं जीवन कॉलेजचं पूर्ण करमाळ्यात झालं. FY TY. ज्या महिन्यामध्ये मी सप्टेंबरला ग्रॅज्युएशन झालो त्याच महिन्यामध्ये मी प्रशासकीय अधिकारी म्हणून शिक्षण विभागाला रुजू झालो. 26 वर्ष शिक्षण विभागाची सेवा झाल्यानंतर मी पुढं एक परीक्षा दिली होती. गव्हर्नमेंटच्या वर्ग 2च्या परीक्षेच्या उपशिक्षण अधिकाऱ्याची आणि लेखाधिकाऱ्याची. पण दोन्ही परीक्षा पास झाल्यावर मी पहिलं प्राधान्य दिलं की डायरेक्टली आपल्याला लेखा विभागाकडे जायचंय. शिक्षण विभागात काम भरपूर केलंय. अनुभव होता. परंतु हा अनुभव घेणं गरजेचं म्हणून मी लेखाधिकारी म्हणून सांगलीला माझं प्रमोशन झालं. सांगलीला प्रमोशन झाल्यानंतर तिथं 6 वर्ष सेवा केली. त्यावेळेला माझ्या थोरल्या मुलीचं लग्न झालं. 2 नंबरची मुलगी BEd ला शिकायला होती. 3 नंबरची मुलगी बार्शीला शिकायला होती. आणि माझ्या मंडळीचं बदली झाली माळीनगरला. त्यामुळं आमचं 5 ठिकाणी कुटुंब होतं. आणि आई जीवला असायची. मग आठवड्यातून मी 4 दिवस शासनाचं काम करायचो. शनिवार रविवारी सुट्टी घ्यायचो. मंडळीकडे बघायचो. मुलींकडे बघायचं. परंतु माझं भाग्य एवढं की मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलीनं ज्या वेळेला 10वी झालं तर मला कधी फॉर्म भरायचा चला, मदतीला चला आणि तुम्ही